भिवंडी तालुका भवाले ग्रुप ग्राम पंचायत के माजी सरपंच श्रीमती सौ निशा श्याम भालेकर व समाज सेवक श्री श्याम भालेकर तथा भालेकर परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भवाले गांव में 5 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी व गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। आज माझ्या घरात श्री गणेशाचं आगमन झालेलं आहे। खूप वर्षापासून आम्ही गणेशाची प्राणप्रतिष्ठा करत आलो आहोत। तर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या आनंदाने होत असतो। असं कुठल्याच गावामध्ये कुठल्याच खेड्यामध्ये असं नाही की गणपतीचं नाही। प्रत्येकाच्या घरी कोणी गरीब असो नाहीतर श्रीमंत असो पण दरवर्षीप्रमाणे लोक गणपतीचं मनोभावे गणपतीला विराजमान करतातच। कुठलीही शंका आशंका न बाळगता दरवर्षीप्रमाणे गणपतीचा आनंदाने संगोपन करतात। तसेच माझ्या घरातही माझे सहकुटुंब सहपरिवार मोठ्या आनंदाने उत्साहाने गणपतीचं मनोभावे खेळीमेळीच्या वातावरणात गणपती बाप्पाचे पूजा अर्चा सर्व मिळून मिसळून आम्ही आनंदाने करतो। ग्रामस्थांना पूर्ण पंचायत कमिटीला माझ्या गावकऱ्यांना तसेच पूर्ण आपल्या महाराष्ट्रातील सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तसेच गणपतीचं 5 दिवसाचं विसर्जन असते। गणेश चतुर्थी अनंत चतुर्थीचं विसर्जन असते। तर प्रत्येक भाविकांनी कुठलीही चीज वापरताना कुठल्याही लहान मुलांना वयोवृद्ध लोकांना इजाबाधा होईल अशी शिस्त बाळगून पुढील कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावे। तर गणपती विसर्जन करताना गुलालाचा वापर करतात तर त्याच्यामुळे आपल्या लोकांना खूप सारा त्रास होतो। तर ते होऊ नये ही प्रत्येकाने समजून आणि पुढचा विचार करूनच वापर करावा। तसेच फटाक्यामुळे प्रदूषण दूषित होते। तसेच आपल्या शरीराला पण इजाबाधा होते त्याच्याकडे पण लक्ष देऊन फटाक्याचा वापर करावा। जर आपल्याला आवाजाची गरजच असेल तर हरिपाठ ताल मृदुंग घेऊन त्याच्याने गणेश विसर्जन केला तरी सुद्धा चांगले होते। असं प्रत्येक माणसाने मिळून मिसळून समजून गणपती विसर्जन केलं तर खूप चांगलं होईल। पुन्हा एकदा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।